नमस्कार स्वामी भक्त हो. आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा मन पूर्णपणे गोंधळून जातं. दोन मार्गावर आपण उभे असतो आणि कळत नाही कुठला मार्ग माझ्यासाठी योग्य आहे. कधी ते करिअरचा प्रश्न असतो, कधी नात्यांचा, तर कधी अगदी छोटासा निर्णयही खूप मोठा वाटू लागतो. आणि मग आपण विचार करतो, देवा आता तूच मार्ग दाखव. पण अशा वेळी आपल्या पाठीशी उभा असलेला, प्रत्येक संकटात आपल्याला धीर देणारा आपला स्वामी, तो आपल्यासोबतच असतो. तुम्ही म्हणाल, पण स्वामी कसं सांगणार मला? मित्रांनो, स्वामीसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तुम्ही त्यांना थेट विचारू शकता. आणि त्यासाठी एक खूप सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. चिठ्ठी टाकून स्वामींना विचारणे. होय, अगदी साध्या कागदावर तुमचे 2 पर्याय लिहा. हे करू की ते करू, अशा 2 चिठ्ठ्या बनवा. त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी ठेवा. डोळे मिटून त्यांना आर्ततेने हाक मारा. तुमच्या मनातले सगळे विचार, सगळ्या शंका त्यांच्यासमोर मांडा. आणि मग जी चिठ्ठी तुमच्या हातात येईल तोच मार्ग तुमच्यासाठी स्वामींनी दाखवलेला योग्य मार्ग असेल. मी स्वतः अनुभव घेतला आहे. स्वामींना चिठ्ठी टाकून विचारल्यावर कधीच माझा निर्णय चुकला नाही. कारण तो निर्णय माझा नसतो, तो स्वामींचा असतो. आणि स्वामी कधीच त्यांच्या लेकराचं वाईट करत नाहीत. तुमचं मन शांत होईल. एक प्रकारचा विश्वास तुमच्या मनात येईल की आता काहीही झालं तरी स्वामी माझ्यासोबत आहेत. म्हणून जेव्हा कधी तुम्ही गोंधळला असाल तेव्हा स्वतःच्या बुद्धीपेक्षा स्वामींवर जास्त विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हे त्यांना चिठ्ठी टाकून विचारा. ते जे सांगतील तो मार्ग तुमच्यासाठी योग्य असेल आणि त्यावर स्वामींचा आशीर्वाद असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.